नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता. श्री विश्वंभर आयुर्वेदा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ ज्यांना उष्णतेचा भरपूर त्रास आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण बऱ्याच लोकांना फक्त उन्हाळ्याच्याच दिवसात नाही तर सगळ्याच ऋतूमध्ये 12ही महिने उष्णतेचा त्रास होत असतो. ते थोडा वेळही फॅन किंवा एसी शिवाय स्वस्थ बसू शकत नाहीत. काही लोकांना आपल्याला उष्णतेचा त्रास होतो हे समजतं, पण काही लोकांना आपल्या शरीरामध्ये हे चेंजेस का होत आहेत हे लक्षातच येत नाही. त्याच्यामुळे डोक्यापासून ते पायापर्यंत अशी कोणती लक्षणं आपल्याला शरीरामध्ये दिसतात उष्णतेचा त्रास सुरू झाल्यानंतर ते आपण बघणार आहोत. त्याचबरोबर उष्णतेचा त्रास असल्यानंतर कोणती पथ्य पाळणं गरजेचं आहे, काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे आणि शरीराला आतून थंड ठेवण्यासाठी अतिशय परिणामकारक असे 5 घरी करता येण्यासारखे उपाय मी तुम्हाला आता सांगणार आहे. सर्वच उपाय सोपे आहेत. हे उपाय तुम्ही केल्यानंतर तुमचा उष्णतेचा त्रास मुळापासून दूर होईल. आता या ठिकाणी सांगितलेले सर्वच 5 उपाय केल्यानंतरच शरीराला थंडावा मिळेल, उष्णतेचा त्रास दूर होईल असं काही नाही. तर या 5 उपायांपैकी जे उपाय तुम्हाला तुमच्या सोयीने करता येण्यासारखे आहेत ते उपाय तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये करायला लागा. 100% परिणाम तुम्हाला दिसलाच पाहिजे. त्याच्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बाजूला बेल नोटिफिकेशनचं बटन आहे ते देखील दाबा की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल. आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचे असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनलला नक्कीच भेट द्या. तुमच्या शरीरातील उष्णता वाढली हे तुम्ही कोणत्या लक्षणांवरून ओळखणार? तर प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळी लक्षणं दिसत असतात. जसं काहींना मायग्रेनचा त्रास सुरू होतो, वारंवार डोकं दुखायला लागतं, चक्कर येते, केस खूप जास्त प्रमाणात गळायला लागतात, केस विरळ होतात, केस पांढरे होण्याचं प्रमाण वाढतं, डोळ्यांची हातापायाच्या तळव्यांची आगाग होते, डोळे लालसर दिसायला लागतात, डोळ्यांना रांजणवाडी येते, नाकाचा घोळणा फुटतो, वारंवार तोंड यायला लागतं, छातीमध्ये, पोटामध्ये, घशामध्ये जळजळ होते, पोटात आगाग होते, लघवीला आगाग होते म्हणजेच उन्हाळी लागते, संडासच्या जागी आगाग होते, त्यानंतर मूळव्याधीचा त्रास सुरू होतो, लघवीतून संडासच्या मार्गातून किंवा महिलांना मासिक पाळीच्या वेळी ब्लिडिंग जास्त प्रमाणात व्हायला लागतं, त्यानंतर अचानक चेहऱ्यावरती पिंपल्स यायला लागतात, त्वचेवरती लालसर रंगाच्या पुटकुळ्या दिसायला लागतात, उष्णतेसोबतच शरीरातील वात वाढला किंवा वांगाची इतर कारणं जर घडली तर चेहऱ्यावरती हळूहळू वांगही यायला लागतात. तर अशी वेगवेगळी लक्षणं आपल्याला शरीरातील उष्णता वाढल्यानंतर दिसायला लागतात. शरीरातील उष्णता का वाढते ती कारणं आता आपण बघूयात. पहिलं कारण आहे उष्णता हा पित्ताचा गुण आहे. त्याच्यामुळे तुमच्या शरीरातील उष्णता वाढते म्हणजेच पित्त वाढते ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामुळे पित्त कमी करणारे उपाय आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे. दुसरं कारण आहे तुमचं जर पोट व्यवस्थित साफ होत नसेल तरी शरीरातील उष्णता वाढते. त्याच्यामुळे पोट साफ होणं गरजेचं आहे. तिसरं कारण आहे तुमची जर रात्रीची शांत व्यवस्थित झोप होत नसेल तरी शरीरातील उष्णता वाढते. चौथं कारण आहे तुमच्या खाण्यामध्ये जर वारंवार अतिशय तिखट, मसालेदार, तेलकट पदार्थ असतील, नॉनव्हेजचं सेवन तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल, कॉफी किंवा अल्कोहोलचं सेवन तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल तरी शरीरातील उष्णता वाढते. 5वं कारण आहे वातावरणामध्ये जर उष्णता वाढत असेल तरी शरीरातील उष्णता वाढते. कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जवळजवळ सगळ्याच लोकांना उष्णतेचा भरपूर त्रास होतो. 6वं कारण आहे तुम्ही जर तुमच्या तहानेनुसार योग्य प्रमाणामध्ये पाणी पित नसाल, कमी प्रमाणामध्ये तुमचं पाणी पिणं होत असेल तरी डिहायड्रेशन होऊन शरीरातील उष्णता वाढते. 7वं कारण आहे तुमच्या शरीराची हालचाल खूप जास्त प्रमाणात होत असेल, शारीरिक कष्टाची कामे तुम्हाला भरपूर असतील, तुम्ही खूप जास्त प्रमाणात व्यायाम करत असाल तरी शरीरातील उष्णता वाढलेली दिसून येते. 8वं कारण आहे तुमचा स्वभाव खूप जास्त रागीट असेल, मानसिक ताणतणाव, चिंता जास्त असेल, सतत चिडचिड होत असेल तरी शरीरातील उष्णता वाढते. 9वं कारण आहे तुम्हाला काही आजारांची औषधं कंटिन्यू सुरूच असतील तर त्या औषधांचे साईड इफेक्ट होऊनही शरीरातील उष्णता वाढते. आणि 10वं कारण आहे हार्मोनल इम्बॅलन्स. जसं हार्मोनल इम्बॅलन्समुळे थायरॉईडसारखा आजार तुमच्या मागे लागला असेल तर त्यामध्येही उष्णता वाढलेलं दिसून येतं. त्यानंतर मेनोपॉज नंतर कित्येक महिलांना हॉट फ्लॅशेसचा त्रास सुरू होतो. तर अशी उष्णता वाढण्याची भरपूर कारणं आहेत. ही कारणं मी तुम्हाला आता का सांगितली तर यातली जी कारणं तुम्हाला बंद करणं शक्य आहे ती कारणं सर्वात आधी बंद करा. इथेच तुमचा उष्णतेचा त्रास हळूहळू कमी व्हायला लागेल.
उष्णतेचा त्रास मुळापासून घालवण्यासाठी अतिशय परिणामकारक असे 5 घरी करता येण्यासारखे उपाय मी तुम्हाला आता सांगणार आहे। पहिला उपाय आहे धण्याचं पाणी किंवा धणे आणि जिरे एकत्र भिजवलेलं पाणी सकाळी उपाशी पोटी प्या। हे पाणी पिल्यानंतर शरीरातील सर्व उष्णता लघवी मार्फत शरीराच्या बाहेर पडते। या ठिकाणी धण्याचे गुणधर्म काय आहेत, जिऱ्याचे गुणधर्म काय आहेत आणि हे पाणी कशा पद्धतीने बनवावं यावरती डिटेल व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहेत, ते तुम्ही पाहू शकता। दुसरा उपाय आहे दररोज पादाभ्यंग करणे म्हणजेच तळपायांना तेल लावणे। या ठिकाणी तुम्हाला शक्य असल्यास काशाच्या वाटीने तेल लावून तुम्ही मसाज करा, याने ही उष्णता खूप चांगल्या प्रकारे कमी होते। पादाभ्यंग कसे करावे, यासाठी तेल कोणते वापरावे, पादाभ्यंगाचे इतर फायदे काय आहेत यावरती ही डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही पाहू शकता। तिसरा उपाय आहे सकाळी उपाशी पोटी कपभर कोहळ्याचा रस पिणे। हे प्रमाण तुम्ही हळूहळू वाढवू शकता, कारण कित्येक लोक ग्लास भरूनही कोहळ्याचा रस पितात किंवा एक कप कोहळ्याचा रस सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही पिऊ शकता। कोहळा हा अतिशय थंड स्वभावाचा आहे, त्याच्यामुळे तुमचा उष्णतेचा त्रास नक्कीच कमी होणार आहे। चौथा उपाय आहे दूर्वा। ज्या आपण गणपती बाप्पाला वाहतो त्या दूर्वा स्वच्छ धुवून त्याचा अर्धा कप रस सकाळी आणि संध्याकाळी प्यायचा आहे। दूर्वा या थंड स्वभावाच्या असतात, यानेही उष्णतेचा त्रास कमी होतो। दूर्वांवरती डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही पाहू शकता। पाचवा उपाय आहे शरीराला थंडावा देणारी जी वेगवेगळी सरबत आहेत, जसं कोकम सरबत, आवळ्याचं सरबत, लिंबू सरबत, वाळ्याचं सरबत, तर अशी फ्रेश बनवलेली सरबत तुम्ही तुमच्या पिण्यामध्ये ठेवली पाहिजेत। जेव्हा आपण एखाद्या पदार्थाचं सेवन करतो तेव्हा त्या पदार्थाचे गुणधर्म आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि हे गुणधर्म जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर याविषयीचे व्हिडिओज ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहेत, ते तुम्ही पाहू शकता। तुम्ही फ्रीजच्या पाण्याच्या ऐवजी माठातल्या पाण्याचं सेवन केलं पाहिजे। त्या पाण्यामध्ये सुगंधी वाळा टाकून ठेवला पाहिजे। ते पाणी तुम्ही पिल्यानंतर नक्कीच तुमच्या शरीराला थंडावा मिळणार आहे आणि वाळ्याचे इतर फायदेही तुम्हाला होणार आहेत। तर अतिशय परिणामकारक असे 5 उपाय मी तुम्हाला आता सांगितले। यातले जे उपाय तुम्हाला तुमच्या सोयीने करता येण्यासारखे आहेत ते उपाय तुम्ही करायला लागा आणि परिणाम मला कमेंट करून नक्की सांगा। सर्व उपाय करूनही जर तुम्हाला फरक पडत नसेल, बऱ्याच वर्षापासून उष्णतेचा भरपूर त्रास असेल, तर तुम्ही चांगल्या वैद्यांकडून आयुर्वेदिक उपचार घ्यायला सुरुवात करा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा। या व्हिडिओविषयी काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर त्या देखील कमेंट करून नक्की विचारा। पुन्हा भेटूयात नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।